हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेया, तू युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. म्हणून उठ आणि युद्धासाठी ठाम निश्चय करून उभा राहा. भगवद्गीतेचा अध्याय 2 श्लोक 37 धुरंधर मूव्हीच्या अगदी सुरुवातीला तुम्ही पाहिला असेल हा श्लोक, कारण तो एका भारतीय जवानाचं संपूर्ण आयुष्य तिथे सांगतोय, जो निस्वार्थपणे आपली स्वप्न, सुख, स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवतो. स्वर्ग मिळो वा मातीत मिसळावं लागो, तो फक्त आपलं कर्तव्य ओळखतो. देशासाठी लढणं हाच त्याचा धर्म. हा श्लोक ऐकताना कुठलाही जयघोष ऐकू येत नाही. तो फक्त एक सत्य सांगतो, कर्तव्य टाळता येत नाही, कारण एक भारतीय जवान नायक व्हायचं स्वप्न घेऊन लढत नाही, तर तो लढतो कारण देश सुरक्षित राहणं गरजेचं असतं. त्याच्याकडेही आयुष्य असतं, घर, माणसं, इच्छा, स्वप्न. पण एकदाचा तो गणवेश चढवताना तो सगळं बाजूला ठेवतो. जिंकलो तर जमीन आपली राहते आणि पडलो तर माती आपली होते. दोन्हीत नुकसान नाहीच, कारण दोन्हीतही देश आहे. म्हणूनच धुरंधर मूव्हीच्या सुरुवातीलाच हा श्लोक आहे. तो युद्ध भडकवत नाही, तो निर्णय पक्का करतो. स्वर्ग किंवा पृथ्वी, परिणाम काहीही असो, देशासाठी उभं राहणं हा त्या जवानाचा धर्म असतो.